हा बघा शेप बघितलात, हे पूर्ण बुरदार शेप आहे हा, म्हणजे ही पूर्णाची हे आहे गोल. हे बघ इथून दाखवतो वरतून. चलो चलो फायनली पोहोचलो. हे बघा माझ्या पाठीमागे बघताय हे आपलं शंकराचं मंदिर आहे. इथे आजचं तिसरं मंदिर आपलं. इकडे झाली मारामारी. एक प्लेअर इंजर्ड. पबजी मधला एक प्लेअर आमचा लॉक झालेला आहे. हे इथे दिसतात, हे जे औषध दिसतात बघा, जी तटबंदी आहे ना जी साईडची किल्ल्याची कशी आहे बघा. आपल्याकडे त्यांना माहिती आहे, पण जे बाहेरून व्हिडिओ बघतात ना खरंच मस्त आहे. रामधरणेश्वर म्हणून हे लोकेशन आहे आपल्या इथलं अलिबाग मधलं. तर हो दिस इज द लोकेशन. चला का चलो बघा चला. टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा घ्या. अरे तो एक चालूच राहतो इथं. मी बोलतोय इथं तर 4 वेळा पाठवून कोणतरी कोकणात राहतो. काय करा किल्ले रामधरणे हे बघा आमचे आणलेले आम्ही टाकले ह्याच्यात. नागपंचमीचे दाणे घ्या. नागपंचमीचे दाणे घ्या. फायनली आहे ना टॉप वर जाणार. थोडस चढायचं आहे, स्टेप आहे. मी खाली आहे, इथं आहे म्हणतो मी ते गौडो आणि महेश टॉपला आहे. आणि ते समोर ना तर लोकांना कसं होतं, फक्त समुद्र बीच अलिबागला येतो तर फक्त आपण बीचच बघतो. बारीक बारीक कुठला किल्ला माहिती आहे, कुलाबा किल्ला आपला, त्याच्या व्यतिरिक्त कोणाला काय माहितीच नाही. तसं बघितलं तर आपला जो सागरगडचा फोर्ट आहे, नंतर हा फोर्ट, हा अरे नाही फोटो काढायला त्याला पाठवलाय खाली आणि चप्पल घालून गेला चढई रक्षी. अरे उडाली उडाली उडाली. गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. कारण काय झालं, आज बोललो तिकडे चाललोय ट्रेकिंगला. थंबनेल बघून तर तुम्हाला कळलं असेल. तर चाललोय कुठं रे, रामधरणेश्वरला. इकडे वाट बघून कंटाळली आमची, कारण मी सकाळी गेलो क्लासला आलो. आता आधी त्याला फोन केला, तो पण आलाय. आणि बाकी सध्या गेम करायला जोडले, गेम खेळायला करायला नाही. हॅलो हॅलो चला मोरे हॅलो नाही चला चला जाऊया. आता इथे कसं हे जवळच आहे ना, त्याच्यामुळे कसं प्लॅन बोला उशिरा केला. जाऊ शकतो येऊ शकतो, जाऊ थोडं एन्जॉय करू, बघू आमच्या बरोबर, तुम्हाला पण दाखवतो आणि येऊया. चलो बाकी बघू जसं काय असेल ते. खाण्यापिण्याचं काय होतंय काय नाही, काय घ्यायचंय, बिर्याणी घ्यायची काय घ्यायचं ते बघू. आता मग काय आहे पैशाच बदलले डायरेक्ट. नंतरच्या पुढच्या महिन्यातले परत प्लॅन आहेतच. म्हणजे जुलैमध्ये झाला, 10 महिन्याचा संपला. जुलैमध्ये आपलं हे काय ते देवकोंड आहे आणि अंदरबंद ट्रेक आहे. ते 2 प्लॅन नक्की आहेत. सर्वजण असेल त्या प्लॅनला. पण ओंकार येशील ना? अंदरबंद जायचं तो मोठा आहे. मंथनला सुट्टी काढून येणार आहे. मंथन कधी पेपर आहेत? किती तारखेपासून? 7 तारखेपासून चालू होती. इंग्लिश मिडियमचे पण आहे 6-7 तारखेपासून पेपर. चला तुमचा माणूस चाललाय. आज संध्याकाळी ना, आज संध्याकाळी कसं करोना ताई म्हणजे जर भाऊ बंटी ते वगैरे जेवायला येणार आहेत, तर सगळे ते तयार सगळे इथं आहेत ना. वड्यांचं पीठ आहे, इकडं वाटणाचं खोबरं आणि हे भारी लागतं काम. हे कमाल खोबरं हा पाहिजे होता. अँगल पण एकदम असा मोठा बेट्टा वाईड आणि प्लस कसं समोर स्क्रीनवर दिसतं पण. चलो असो चलो बाकी जेवण झालं रेडी. मी निघतो. काय झालं व्हिडिओचं काम चालू होतं, एडिटला पटकन चेंज झाला होता. पटकन चेंज दिला म्हणजे त्यांचा फायनल केलं. 4 वेळेला पण फोन यायला नको, आपण पण फ्री येऊ शकतो. बाकी यांचा गेम पण संपला असेल मागे. चलो जाऊया. चलो 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 मे हॅलो हाच मम्मी आमच्या हसत नाही जास्त आहे ना. हे वगैरे रागवली रागवली आहे ना, रागवली. चला अशीच टाकणार रागवली. चलो माहिती कशी रागवतो. असं आहे, कोणतरी माणूस लागते ना. दोन्ही हाताची सगळी बोटं सारखी असून जमत नाही. कोणतरी पाहिजे. पटकन एक आला दिला त्यांना एक करून. चलो जाऊया. हे चला यंदा मारली 34 गाडी कुठं आले कोणची. अरे गेला गाडी आला एवढ्या वेळ. हे लाव फोनला. तो काय पाठीमाग एवढा वेळ लागतो गाडी आणायला. तेच बोललो गाडी झाली कुठं.
अठ्ठावन्नला गाडी घेऊन येते आणि गायब झालं परत. तुझा भाई 11 आहे ना. 11 चल ते हो काय तो काय रे. चलो 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 सगळे आले. गॉगल पण लावला म्हणजे फ्रेम मध्ये एकदम ओके फिट. चलो 1 2 3 4 5 6 जण म्हणजे 3 गाड्या. एक ह्याची ओंकारची, एक मंथनची आणि एक माझी. काय काय बोलतोय काय बोलतोय. चला मग आता चला 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 ए जा गाडी घ्या चालव. मी बसतो मागं. गाडीला जावी हेच घे आपले 220 घे. चला चलो सेफ गाडी पकडलेली आहे. मी पोचा आम्ही येऊ. अरे हा बरोबर आहे. टेन्शनच नाही. चलो चलो आम्हाला फक्त एलआयसीची जरूर टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा घ्या. निघताना तरी बोलव. कपडे घालताना मग व्हिडिओ काढले असते. उठल्यापासून आया आया सकाळ सकाळी. चलो सकाळ ना दुपार झाली. पिशवी घेऊ ते पिशवी. अरे चलो रेडी चलो. डिस्कशन आहे ना जोरदार चालू आहे खाण्यावर काय घ्यायला. इकडे सगळेजण लाईनीत थांबलेत. मी बोललो मला नको करते संध्याकाळी कसा विषय आहे. संध्याकाळी आहे ते आपल्या सगळं जेवणाचं. जा ना बाबा साईडने. उगाच साईडने एवढा रास्ता पॅक करते मागे उभा राहून. तर संध्याकाळी येऊन जेवत होतं. त्याच्यामुळे आपला काय सध्या कॅलरीज मॅनेजवर चालू आहे. त्याच्यामुळे सगळा हिशोबात काम आहे. बाकी काय छोटं मोठं काहीतरी घेऊ शकतो. ए बाबा काय होतंय रस्ता क्रॉस वाटतं आपण त्यांच्यासाठी थांबलोय. गाडी चावी नाही केली. बंद केली गाड्या बघा. हो गाडी बोलतोय काय. अरे कारवण भाई विकायला आली. चलो तुझ्यामुळे वाटतं आपण बाहेर आलो. हे ब्लॉगिंग हो काय चला घ्या. चलो झाली सगळ्यांची. खाणं पिण्याचं छोटं मोठं घेतलं. नंतर बोलतोय जेवत जायचं. जेवायचं बघा बोललं काय ते सध्या कुरकुरे थंडा पिंडा काय हवाय घेतलाय. चलो काय होतंय काय झालं. बोल वेळ जवळ बोल पुढं बोल. दादा डेअरीची तर थांबा. थांबा काय आता परत आहे ना थंडा गेला ब्रेक थांबलाय. कारण काय आलं तिथून सगळं बाकीचे गोरगोर करून घेतलं. हे ते थंडा बोलतोय इथून वेगळं आलं. काय करतो हे घेतो का माहिती नाही. कॅम्पा कुठला रे. कॅम्पाचे आहेत नाही सर्व. अरे हा हे मोठे बरोबर बरोबर. तू सर्विस इकडे बरोबर आहे. आता कसं आहे माहितीये इथून तो थंडा वगैरे घेतला आणि आता परत काय विषय माहितीये. इथं बोलते जाऊ आपण वरती थोडं मजा करू आणि खाली येऊन बोलते कोंडीला जाऊ. कोंडी पडलाय तिकडे ते वावेच्या टोकात. आणि हे आता इथं बघू किती वाजतात. चालत जाऊ. आपला काय प्लॅनचं बेभरोशी असतं सगळं. कधी पण कुठं पण जातो. इथून ते कॅम्पा घेतले. कॅम्पा कसे मोठे आहेत ना कॅम्पाचे. आणि थम्सअप घेतला. बाकी सगळे कॅम्पा घेतले. मी काय थंडा घेतलाच नाही. चल आता जाऊया राम धनेश्वरला. ते कधीपासून चाललेलं प्लॅन तो आता त्याला मुहूर्त लागलाय. प्रत्येक वर्षी पाऊस आला का जाऊ. आता पहिले ह्याला काय बोललो जे लोकेशन आपण बघितलेत नाही ना ते पहिले यंदाच्या वर्षी कव्हर करू आणि मग बाकीचे जे बघितले ते. कारण कधीपासून राहूनच तसंच वायशेचे रस्ते काय होतील या जन्मात मला वाटत नाही.
हे चंद्रावर आलोय. हो चंद्रावर तर खरंच चंद्रावर आलोय बघ. पाणी असं चंद्रच वाटत. काय कंडिशन झालंय. हे आता सूट घालून यायला आपलं इथं राहुल इथं असून पण आहे ना एवढ्या वर्षातून आता आलो इकडे फक्त नुसतं लोकांचे व्हिडिओ हे तेच बघा. इकडे व्हिडिओ मला रामनंदेश्वर जास्त कोणते नसतील असेल एका दिवसाचे नाही बोलत नाही पण इथल्या व्हिडिओ जास्त नसतील कारण या स्पॉटला कसे नेमकेच लोक येतात जास्त कोणी येत नाही. थांब रस्ता बघ डोंगरात वरती असं मला वाटतं मी कॉल आहे सगळे काय हा इथूनच वरती आता जरा डोंगरातून हे बघ डोंगर बघ असला पोखरला बाहेरून दिसतोय. आता व्हिडिओ मध्ये ना कळत नाही पण पूर्ण उभी चढ आहे उभा चढ आहे आणि हे पावसात तर बेकार कंडिशन आहे. मला सागरगडला आली काय सागरगडला नुसती माती आहे गाडी डायरेक्ट अख्खी माती बसते. पावसाळ्यात आहे ना पावसाळ्यात काम डेंजर कारण कसं आहे म्हणजे एकदम पावसाने आता पावसाळ्यात आहे जेव्हा हे ओलं होतं ना तेव्हा कारण हे सगळं लाल माती आहे तरी गाड्या बघा गाड्या येतात पोळ्यावरती त्याला चढव मी उतरतोय खाली आणि दोघांच्या वेदना गाडीवर तेवढं लोड येतं त्याला फ्री ना एकटा असल्यावर कसं प्रॉपर फ्री चढतं. आली 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 चला 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 हे आपली दुसरी गाडी आली ना आला फुल चढ आहे एकाने उतर खाली उतर चढ गाडीवरती चल चल जेवढं जाईल तेवढं आली एवढी वरती हा जेवढी आली जाईल तेवढं चढ एकट्याला चढल ती नाही चढायची मला वाटते ती मुश्किल आहे तो तेवढा चढला. आता इथं वरती बघितलंच ना तर वरती हे बघा आयला चढ आहे रे दम लागला. इथे बघा इथे ही यांची इथे वस्ती इथे ही घरं वगैरे आहेत सर्व आदिवासी लोकांची गाडी आपल्या इकडे वरती आली ती पण आली इकडे चालवणारा मयूर ती पण गाडी येईल वरती फक्त चढवता आली पाहिजे. बघू आता काय करतो इथं गाडी ठेवतो आणि इथून चालू आली 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 एकटा आलाय तो पण आहे ना चाललाय माणूस हे दाखवा हा बघा काय करतोय बघा हे असल्या ठिकाणी इथं हे करायला येते. चढव 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 बोलेल काय झालं नाही गेला काय गेला उडाली 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 आणि ऑफरोडिंगची गाडी बाईक असं नाही आपल्या ह्या गाड्या ना असं नाही पण शेवटी त्यांची कॅपॅसिटी आणि आपल्या बाईकची कॅपॅसिटी जाम फरक पडतो. आपली स्कूटी पण आली पण नवीन सगळ्या गाड्या लावल्या तिकडं. आता इथून आपण वरती जाऊया. अरे बाबा चला रे MIDC ने आरो करताना खायला 2 बाटल्यात पाण्याच्या ते अजून देवम करा चलो. हे पण ते काय विषय होतं माहितीये का सगळ्या व्हिडिओ मध्ये टी शर्ट एकच येते हो कुठल्या व्हिडिओ ओपन कर नाही ना मुरुडला नाही ह्याच्या आधीच्या ह्याच्या हा जिथे जिथे सोबत आहे ना व्हिडिओ बहुतेक तरी टी शर्ट हेच असं बहुतेक हेच आहे टी शर्ट 2च कपडे 10 मी आली पाहिजे 10 बाईक आहे ना थोडा असा रिस्की काम होतं पण ते कसं आहे वरती लोक येतात राहणाऱ्यांच्या पण गाड्या आहेत ना 2-3 रस्ता भाग असं 2 दिवसासाठी कशाला टायर स्किट मारतो गाडीचा. आता मी 2च टी शर्ट आणि ब्लॅक टी शर्ट घेऊन आलो. काय नाही काय बोलत होतं याला फोटो दाखव जाऊ दे
ऍडव्हेंचरला वापरायचं. ह्या आल्या की त्या मिसाईल वाल्या त्या गाडीच्या पाठी त्या आल्या की समोर बोलू शकत नाही. मला वाटलं आपण तिकडून जाऊ का? काय अरे 2-3 ठिकाणी रस्ते येतो यायला वरती. आता वरती कसं एकदा आता हे पूर्ण पठार आलंय पूर्ण प्लेनच्या प्लेन आणि परत इथून रस्ता आहे सरळ. तर इथं वरती गाडी आली असेल तेवढ्या पॅच मधून तर इथून गाडी पूर्ण चढली असते वरती. कारण गाड्या आणतात वरती पण आपण म्हणलं जाऊ दे आताच कुठं खर्च केलाय दुष्काळात 13 महिना नको इथपर्यंत आणते ठीक आहे. लोड वाला काम नको. अरे गाड्या येतात रे पण ते कसा व्याप नको. हा आपली गाडी आली असती टायर लागले बरं. नाही मला वाटतं त्या गाडीचा विषय काय की कोणते पडतोय मगाशी 2 पडला तर इथं आहे ना आता इथं पूर्ण असं प्लेन आहे सगळं मस्त. आता इथून असं वाटतं गाडी आली असेल वरती आली वरती गाडी पूर्ण नो डाऊट. ते बघ भुकायला लागली बघ. ही बघ आमची पण भुकायला लागली सिंगल बसली सारखी कुठे झाल्याशी. बघा त्यांची व्हिडिओ काढत होते. हे बघ कसा चालतंय बघ कशी आले हिरो दोघं जण बांड कशी दिसतात. त्यांनी रिएक्शन दिलं कॅमेरावर तुझा झांड त्या दिवशी मला सांगत होतं कसली आता इथं आलो तर चढतो वरती सागरगडचा एक्सपिरियन्स आठवला सगळ्यांना. सागरगडला गेलो होतो तेव्हा व्हिडिओ कोणी बघितला असेल ना इथं आय बटन मध्ये मी देईन. आता यंत्र झाली तर परत बनवू आपण. पण तो जो एक्सपिरियन्स होता तो एकदम पॉवरफुल होता कारण सगळे पडतात काय रस्ता माहिती नव्हतं चुकतात त्यात पाऊस धुकं आणि एक कुत्रा होता आमच्यासोबत कंटिन्यू तो शेवटपर्यंत आम्ही जाऊन येईपर्यंत रिटर्न. हा पॉवरफुल एक्सपिरियन्स होता तो. व्हिडिओ पण नक्की बघा इथं आय बटन मध्ये तुम्हाला व्हिडिओ आला असेल. नाही मस्त होतो. काय आलं का आलं अरे आलं अरे हो दिस इज द लोकेशन. चला का चला बघा चला 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 दिस इज द लोकेशन. पाव बिवाल नाही रिक्स नाही सगळे आली सगळे घरी चला घरी जाऊन तिकडे काय करायचं ते करा. हा बाहेर गेल्यावर नो वगैरे तुझ्यासाठी पण सेम तसंच करा. कधी जाताय सगळे ग्रुपमध्ये परत रिटर्न यांची जबाबदारी सगळ्यांची असते. एक जरी कोण कुठं राहिला ना तरी सगळ्यांची विचली. मग पुढं देऊळ आहे मला वाटते तिकडे कुठे देऊळ आहे मला वाटतं पुढं. जरा हे बघू ना जरा मोबाईल मधून घेतो ना व्हिडिओ मस्त एकदम. चलो आता जरासे फोटो वगैरे क्लिक करू. आता हे तळ तर बघितले हे स्थळ असावं दुसऱ्या कुठलं मुंग्या चावल्या मुंग्या चावल्या तर आहे ना. आता इथलं हे तळ जे तळ बोलतात इथलं हे इथं कारण इथले किस्से आहेत ना बरेचसे आहेत. खूप जण बुडलेली आहेत पोहायला येतात पोरं म्हणून बोललो कसं माहिती का अशा ठिकाणी केलो ना कुठे आम्ही शक्यतो पोहणं फक्त वॉटर वॉटरफॉल असेल ना भिजतो पण असं डीप असेल ना खूप तर पोहायला करून जायचं रिक्स आहे. पण ठीक आहे पण कसं रिक्स वाला काम नको कोणाचं. सगळेजण गेलो ना की कसं सगळ्यांचं काम आहे ना जबाबदारी असते म्हणजे प्रत्येकाची. जेवढे जण जातो तेवढे जण सोबत रिटर्न
परत गेलो पाहिजे, बाकी काय विषय नाही. बाकी पाणी मस्त आहे, ज्या पोहणारे पण येतात, सगळेजण एन्जॉय पण करतात नो डाऊट. पण आपण सेफ्टीने चालतो. असो, फोटोशूट करूया. आता इथून पुढे शंकराचं देऊळ आहे, तिथे पाय वगैरे पडू, रिटर्न घरी जाऊ. मग आता इथं थांबतोय काय पुढे कोंडीला जातो ते माहित नाही, चालू तर आहे विषय, बघूया जसं होईल तसं. चलो. याच्या चावली आता बोलला म्हशीच्या चावली. काय बोललो माझ्या चावली, हा बोलला याच्या चावली, तो याच्या चावली. याच्या चावली म्हणजे काय आलं, माशी बोलली याच्या शिवाय रक्तच नाही, याला देऊ का घेऊ? अरे असा विचार केला. हो पॉझिटिव्ह ब्लॉग मध्ये बघा, हो पॉझिटिव्ह रक्त आहे, पाल्यातला व्हिडिओ काय कोणाला पाहिजे ते येईल. चला रे, चला झालं, फोटो काढले जरा रिलॅक्स केला, मजा मस्करी झाली. यांची चालू असतं बघितलं तुम्ही, जेवढे जेवढे जिथं आम्ही सौदो असतो ना ग्रुप मध्ये, तिथं यांचा काय काय कांड चालू असतात ना, ते असेच, याची केस त्याची केस तेच चालू असतं. असो, तीच मजा असतं, कारण अशा ठिकाणी जायचं तर ग्रुपच पाहिजे. आता जाऊया वरती, शंकराच्या मंदिराच्या इथलं ते पण दाखवतो, दर्शन घेऊ, रिटर्न. मग कोंडीला जातो की नाही ते पुढचं पुढे. बाबा आले लाकडं घेऊन, पण तेच त्यांना विचारलं लाकडं घेऊन आले ना, इथून किती वेळ लागला, अजून इथून पाऊण तास लागेल बोलते. कारण काय विषय माहितीये काय, आपल्या इथलंच आहे पण इकडे फेरी झालीच नव्हती. फर्स्ट टाइम आलो आम्ही लोक सगळे, आणि ते समोर तिकडे डोंगर साहेब होते, बघूया पाऊण तास लागते. टायमिंग बघ, 2:15. चोंडीला जाऊ, कोंडी नको, चोंडीला जाऊ आपण. चलो कोंडीला काय जाशील अजून आणि परत, आणि कोंडीला जाऊ दे, गाडी जाते शेवट, पण नंतर पुढे चालायला किती लागतंय पुढे पण तिथं सुरेख. आता इथं समोर पण आहे ना, आम्हाला मंदिर दिसलंय, जरा 2 मिनिट 5 मिनिटं चालत आलो पुढं आणि मंदिर दिसलंय. आता हेच जर मंदिर असं ना शंकराचं, तर बाबाने बोलत थाप मारली, बाबा बोलत पाऊन तास जाते. आता बघूया बाबा खरं बोलते का नाही, ते कुठलं मंदिर आहे विचारू. व्हिडिओ मध्ये ना काहीतरी बोलतो, काय काय थांब तो बाण तिकडे चाललाय. कुठं बाण इकडे तो बघ, तो तिकडे सांगतोय बाण. ओंकार अरे हे काय हे इथं बघूया काय ते मंदिरात इथं पण. अरे पण बहुतेक हे सारे मंदिराचे व्हिडिओ आले, तिकडे पण लोक आहे. धबधबा असेल वरती, चल जे काय असेल बरं, इथं बघू, इथं काय मग व्हिडिओ आम्ही बघितलं. कोणता बघितला ब्लॉग तुम्ही? हो काय, आता आपणच बरं होतं, म्हणजे आपल्या ब्लॉग मध्ये लोक बघतील ना, येतील कुठं आहे ते. आता आपणच चुकवतो, लोकांना पण चुकवायचो. आणि तुम्ही व्हिडिओ बघते ना तर चॅनल सबस्क्राईब करा यार. बरेच जण व्हिडिओ शेअर करतात, जास्त बघतात, पण बघतात ना चॅनल सबस्क्राईब नाही करा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व फॅमिलीमध्ये आपल्या व्हिडिओ शेअर करा, कारण का मस्त मस्त कंटेंट आपला येत असतो. आणि आपली सगळीजण असली ना टीम का अजून मजा असते. हे असलं कसं जरा बोलबच्चन मध्ये फुल टाइम पास, ट्रिप पण चालू असतात, सगळ्या गोष्टी असतात. आता यंदाच्या वर्षी बघूया, आता आपण तिकडे जाऊन आलो, आता एंडिंगला परत बघू छोटासा कुठे प्लॅन. लोकेशन खूप आहेत पण सगळं सध्या बघायला लागतं ना. असो, हे पण मंदिरच आहे, दर्शन घेऊ आणि पुढं पण आवाज येतो लोकांचा, बघूया काय कसं काय. कारण नाही आले जर पहिल्यांदा आलो जर काही आयडिया नाही ना कुठल्या गोष्टी कशा आहेत त्या. पण इथे गावताला फुल चिखल आहे, फुल गवत. पावसाने इकडे शुक्रवार चांगली गेलेली आहे, ऊन पण आहे. आला असते ना आलीशी मजा नो डाऊट, पण ठीक आहे. असो, चलो आता इथून आलं ते देऊळ कटलं होतं ना, ते दाखवलं. म्हणजे बाबा बरोबर बोलले, इथून तो सरळ रस्ता जो आहे ना तिथून सरळच ते पुढे शंकराचं मंदिर आहे. कारण का तेच ते तिथं पोरं बसली ना, त्यांची काय ते चालू होतं खाणं पिणं, ते बोलले अजून पुढं मंदिर आहे शंकराचं. ते मंदिर वेगळं आहे आणि हे ते देवीचं मंदिर होतं, ते दाखवलं तुम्हाला कुठलं होतं ते आतमध्ये गेल्यावर. शुर आता परत रिटर्न. काय जास्त आतमध्ये गेलो आलो, चालता नाही येता. अरे चप्पलचा उपयोगच ना, पाय ओले झाले ना ते सरक, बरं झालं शूज घालून आलो. हे काय याची आपली ट्रिपवाली चप्पल आहे, त्याच्यामुळे पाय सरक, हे मातीने पाय चिघळतात ना, चालायला नाही जमत. काय मध्ये माश्या चावतायत त्या, माशा मारल्यास मग माशा मारायला लागल्या गडी. अरे कसल्या चावतोय त्या मोठ्या माशानं माणसं बघून धरली माशाने पण. लाव शेंड रे, शेंड लावायचा आहे.
माहिती आहे इथे जाऊ तिकडे वरतून काय आला इकडे वरतून चिखलात गेला गडी तो पण तसाच कसा कच मारतोय इकडे कसं वरती होतं फुल शांतता ना पार्टी टिर्टी करायला जाम जण असतात आता तिथं पण बसलेले होते तेवढाच इथं अजून तिकडे कोपऱ्या खाली अर्धे पोहोचले मगाशी ते मगाशी तळ दाखवले तिथे वरती पण गाड्या आहेत म्हणजे सगळीकडे लोक आहेत भरपूर हो घडी दमले चढ आहे मध्ये थोडा अंधार हा इकडे जायचं आहे बघा बघून ठेवा इकडे जायचं आपल्याला अंदरबंद यंदा होईल ट्रेक आपला अंदरबंद हा जाऊन आला होता पण जाम मजा येणार हा जो स्टोरी सांगतोय आणि आता बरेच जण गेले होते त्यांना मी विचारलं आणि व्हिडिओ बघतो ना आमचा रूट जबरदस्त ब्रिज नव्हते आम्ही गेलो आता ब्रिज बनवले आता नवीन ब्रिज केले ब्रिज नव्हते दाखवलं क्रॉसिंग होते ना म्हणून तर किलोमीटर कमी झालं बरोबर आहे तर हे बघा इथून म्हणलं वॉटरफॉल पाणी उतरते आवाज हा शांत आवाज घेतला ना आवाज येतो बघा पाण्याचा तो मध्ये ब्रिज दाखवलाय बघ हा आम्ही तसा पुढून वलसा मारून जायचो हा मध्येच बोलतो त्यांनी बघितलं किलोमीटर कमी झाले अशा निसर्गाच्या ठिकाणी ना एवढी शांतता फक्त पाण्याचा पक्ष्यांचा आवाज आणि ही सगळी ग्रीनरी भारी वाटतं एकदम अशी गोल आहे तिकडं ना सगळा काळो जाम फोटो भारी येतील एकदम फक्त काय क्रॅम्प येतात ना नंतर थंडीने फोटो मस्त येतील सीनरी बघशील त्याच्यामुळे चॅनल अजून कोणी सबस्क्राईब केलं ना सबस्क्राईब करून ठेवा पुढचा आपला देवकुंड आणि अंदरबन देवकुंडचा थोडासा प्रॉब्लेम आहे कारण देवकुंडला काय विषय चालू आहे ते अजून न्यूज चालू आहे बंद केलं नाही ते ऑन द स्पॉट आम्ही तिथे गेल्यावर बघू जे काय असेल ते त्याचा काय विषय ज्या दिवशी आमचा ट्रिपचा प्लॅन होईल त्या दिवशी तिथे गेल्यावर विचारायचं बाबा असेल तर ठीक आहे जायचं नाहीतर मग डायरेक्ट अंदरबंद करायचं रिटर्न यायचं भीमाशंकर पण होणार आहे भीमाशंकर 1 डे मध्ये होईल करूया प्लॅन आता आहेत आपल्या कळसुबाईचा ट्रेक पण जाम आहे मजा येते मजा येते एक आपल्याकडे ड्रोनची कमी आहे ड्रोन आता तरी ड्रोन असता ना आई शपथ लोकेशन आहे सिरियसली भारी जे आपल्याकडले त्यांना माहिती आहे पण जे बाहेरून व्हिडिओ बघतात ना खरंच मस्त आहे रामधरणेश्वर म्हणून हे लोकेशन आहे आपल्या इथलं अलिबाग मधलं चलो असो चप्पल घालून येऊ नका कोणचं ऐकून हा चप्पल घालून आलं काय आपली तिकडची चप्पलने काय होतं ती माती त्यात ते सगळं ओलं ते पाय सरकतात चप्पल इकडे सरकतो गडबडते काम सगळं हे चला रे चला चला गडी थंडा पियाला थांबली सगळेजण गाड्या आता थंडा संपला याला नांगते घरी लक्षात ठेव वरती ही पाण्याचा घोट नाही दिलाय तू एवढा वर आई पाहिजे थंडा पिऊन पाणी पिऊन दमलं आणि मला ही अशी माशा येते हा ह्या एकदम खून पिऊन टाकतात आपलं सगळं हा इथून मला वाटतं ना वॉटरफॉल खाली जायचं असेल कारण का इथून खाली डीप आहे हा पटापट बरोबर आहे हा काय बरं वाटलं मस्त थंड थंड पाणी एकदम फुल शिल्ड हा 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 हे बघा इकडून येत आहे तिथं कोपऱ्या तिथं वरती जाऊ जरा बघू दे काय वरती त्या बुटांमधलं थोडं पाणी काढावं लागेल काढू हा शूज हवे ट्रॅकिंगचे शूज हवे हो 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 छोटासा आहे पण सुंदर आहे पण जेव्हा पाऊस असेल ना तेव्हा भारी पडत असेल हे चेक करायचं हा बघा हे इथून असं पाणी जातंय आणि हा असा फ्लो पूर्ण खाली पडतोय इथं मस्त खाली बसून भिजायला मजा येईल पण तरी आता फ्लो कमी आहे पण पाऊस जर कंटिन्यू पडत असतो ना तर विचार करा कसला पडत असता पूर्ण खालपर्यंत जातोय जबरदस्त नुसता बसलो तरी मजा जबरदस्त ते फोटो नाही फोटो काढतो पटकन पटकन फोटो काढ असं बसतो सुंदर मजा येते थोडं असा हुमसवाला वातावरण आहे म्हणजे कसं आहे एकदम ऊन पण नाही थोडा दमट झालं त्याच्यामुळे गरमा पण करतोय वारा पण येतो मध्ये त्याच्यामुळे असं आहे लोकेशनला बघतो सगळे आला काय मस्त आला आली मागून आली थांब सगळे आले आता इकडे इकडे खारून फोटो काढशील एक मयूर जास्त घालत घालत
अरे नाही फोटो काढायला त्याला पाठवलाय खाली आणि चप्पल घालून गेला सगळी रक्षी अरे अरे फोटो काढायसाठी नको झालाय फोटो तो कुठं गेलाय फोटो काढतो अरे काय रे व्हिडिओ आहे रे व्हिडिओ आहे नाही आमचा माणूस इथं वरती चालला का तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतो व्हिडिओ नाही भेटली काय पण जस्ट जोकचा भाग सेफ्टीवाला काम करतो बाई हे रिक्स वाला काम नाही तिथून जायला जागा आहे प्रॉपर असं वाटत असेल पण प्रॉपर जाऊ शकतो थोडं तिकडे आहे पण ठीक आहे सांग का येऊ नका इथून उतरू नका हा बाकी काय विषय ना पाण्याचा फ्लो आहे म्हणून गेलाय बाकी रिक्स वाला काम नाही करत कारण टेन्शन नाही घ्यायचं आणि त्याला एक्सपिरियन्स आहे रॅपलिंग करतो तो म्हणून बोललो बॉडी बघून वाटते का नाही जोकचा भाट पण जातो तो रॅपलिंगला ट्रेकिंगला वगैरे जातो ठीक आहे पण हिशोबात मजा मस्ती करायची लिमिट मध्ये आता बरोबर आला माणूस वरती आला म्हणजे आमचा फोटो सुद्धा बघितला असेल याच्या व्हिडिओच्या नंतर आता कसा जरा खाण्याचा ब्रेक झालाय मस्त येऊ सोबत खाणं एन्जॉय करतो फक्त अशा ठिकाणी येतोय ना तर आपला आणलेला कचरा आपल्या बॅगेत ठेवून जायचं घाण करू नका कारण येणाऱ्या लोकांसाठी आहे ना स्वच्छ राहिला पाहिजे काय गोप्रो पाहिजे व्हिडिओ काढतो चालू आहे हे बघा आमचे आणलेले आम्ही टाकले ह्याच्यात नागपंचमीचे दाणे घ्या नागपंचमीचे दाणे घ्या हा नागपंचमीचे दाणे घ्या रे अरे आता मला वाटतच ह्याला द्या दादा पडला दादाची डेड बॉडी दादा दमला असेच राहा सगळे जर थंबनेलचा फोटो व्हिडिओ मधून काढून घेईन मी सूर्यवेडी आवाज व्हिडिओ बघ कशा काढल्या सिनेमॅटिक खालची पब्लिक येतं इकडून असे आलो इकडून आता आज जायचं इकडं पण इथपर्यंत प्रवासाला मजा आली दाणे वाटप नागपंचमीचे दाणे वाटप रान खायचं रान मयुरेश रान देणार आहे रान इथं पुढे आलो परत एक ब्रेक केला सगळेजण बसलो ते बाबा बोलले ना मगाशी की पाऊण तास जाईल पाऊण तास त्याप्रमाणे आलाय पाऊण तास आम्ही इथं पोहोचलो नाही लोकेशनला कारण मगाशी त्या देवळात गेलो ना बघायला आधी वाटलं तेच देवळ आहे काय बाबा एकदम परफेक्ट कसं आहे लोकल माणूस असताना त्याला परफेक्ट माहिती असतं कुठे जायचं आपण पण इथलेच आहोत बाजूचे म्हणजे काय आपण आलो नाही बोललं काय पहिल्यांदा आलो काय विषय नाही ना तर एकदा आलो की कसं नंतर तेवढं काय टेन्शन नसते आता कुठं इकडं असते रस्ता असा जाऊन असाच गोल फिरते मला वाटते ते नाही हा वेगळा आहे शरप आता इथं मंदिराचं दर्शन म्हणजे शंकराच्या इथं मंदिराचं दर्शन घेऊ शंकराचं मंदिरात जाऊ आणि मग खाली जाऊ कोंडी का होऊ शकत नाही कारण इथंच 3 वाजलेत खाऊन जाऊ ना हा खाऊन जाऊ काहीतरी ते ठीक आहे स्पॉन्सर्ड आहेच आपल्याला चला कोण आहे मार्फत आपल्याला व्हिडिओ आणि हे सांगा रिअल फॅक्ट काय आम्हाला हे स्पॉन्सरशिप भेटतं व्हिडिओ मध्ये म्हणून आम्ही एवढे आणि स्पॉन्सरशिप कसली भेटते सांगू प्रत्येकाचा कॉन्ट्रीब्युशन आहे खाण्याचा स्पॉन्सरशिप आहे चला दुसऱ्या कसला असणार व्हिडिओ मध्ये चला 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 कुठं चप्पल डायरेक्ट निघून पुढं तेव्हाच बोललो गडगडले काय रोड पडले तो माझे पायाचे चला 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 आता बघू गाडीचे टायर हे आमचं सर्व फनी सीन जबरदस्त तुम्हाला माहित असेल बघताना तरी किती वेळ जाईल इथून अर्धा जाईल आणि सगळं एक्सप्लोर आलो सर
आणि हे मंदिरला कुठं जायचं? कुठून? हे जुनं मंदिर आहे का? आणि आलं तर सगळे हा. एक्सप्लोर जाऊ. आता आपली गाडी कंटाळले पण असू द्या, आम्ही कंटाळलो ना. कसा एनर्जी असते ना पॉवरफुल. मायाला इथं 6 वाजता आम्ही झोपायला गेलोय. काय करू? काय सांगू तुला? करतोस तो तिथे त्यांची तिकडं अरे तो एक चालूच राहतो इथं. मी बोलतोय इथं तर 4 वाला पाठवून कोणतरी कोकणात राहतो. माझी फोर्कलिफ्ट हो, तर काय मी सांगतो. आणि आपल्या ब्लॉग मध्ये कसं सगळं तुम्हाला डिटेल मध्ये बघायला भेटणार. आपण कसं नुसतं एन्जॉय साठी येत नाही, सगळं एक्सप्लोर करतो. इकडे झाली मारामारी. एक प्लेअर इंजर्ड. पबजी मधला एक प्लेअर आमचा लॉक झालेला आहे. आणि याला झोपवलं याच्यावर दगड घुसलायच्या काय झालं? अश्मयुगाचा माणूस आलाय काय? शोधला होते कशाडी शोधला होते. सगळे जण आहेत ना अंदरबनच्या प्रॅक्टिसला लागले. 13 किलोमीटर ट्रेक आहे ना अंदरबनचा. चला तरी मगासून 5-1 किलोमीटरच्या वर जास्तच चाललो आपण. किती आलो चालत बरं बघ काढतात बघ किती चाललो. 3:20 नाही रे. चाल टायमिंग नाही चाललो किती ते बघ त्याला बोललो गाड्यात. अजून हा गौतम कसं झूम नाही करत पण तुम्हाला इथून दाखवतो. आता हा इथं पॉइंट दिसतोय. हा बघा हा इथे इथून कळत नाही पण इथे आहे ना तिथं ते जुनं मंदिर आहे. आलं काय नक्की? आलं कुठलं? आम्हाला सगळेजण चालायचा कंटाळ नाही पण ते जो पण नवीन ठिकाण असेल कसं ते माहिती नसतं ना त्याला कधी पोचते असं होतं. आता एक माणूस दिसलाय भरपूर तरी वरती. आता इथं पाठी बघा ना. हे बघा हे इथे हे पण मंदिरच आहे पण हे मला ते देवीचं मंदिर तेच त्यांना आता विचारायचं. सर्वजण येतात ना वरती त्यांचं जेवण वगैरे चालू होतं ते म्हणजे इथे आहे. आणि जे शंकराचं मंदिर आहे ते तिथलं वरतच आहे. आता हो किती लांब आहे ते काय सांगता येत नाही. परत हा तेवढा चढाच आहे वरती. अरे अंदर पण तिकडे कुठे गेलं? हे ना मंदिर हे आता देवीचं मंदिर आहे. सगळं आता डिस्कस झालं. मला आहे ना या मंदिरात म्हणजे शंकराच्या मंदिरात रस्ता जायला तिकडून पाठवून पण होतं धबधब्याजवळ. पण ठीक आहे आपण पुढे आलो. हे इथलं जे मंदिर आहे तुम्ही येतो तर तुम्हाला ना मंदिर बरेच. हा बघा हा इथं समोर मंदिर आहे ना. हे हा ऑरेंज कलरचा दिसतोय ते इथलं हे देवीचं मंदिर. मगाशी आपण आलो सुरुवातीला खालून त्या तळ्याची इथून वरती तिथं पण एक मंदिर लागलं देवी. त्याच्या पुढे आलो इथं पण हे एक मंदिर आहे. त्याच्यानंतर जो शंकरचं मेन मंदिर आहे ना ते वरती टॉपला आहे. काय करा किल्ले रामधळणे किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग किल्ले रामधळणे आहे ना म्हणजे हा बोट आहे. काय आहे ना वरती केदार बघू आणि तुम्हाला पण दाखवतो. म्हणजे असं नसतं खूप साऱ्या गोष्टी आपल्याकडे असतात पण ते आपल्यालाच माहिती नसतात असा विषय आहे. कारण लोक बरीचशी कशी येतात वरती पण काही जण खालून जातात पूर्ण वरती येतात नाही येतात. तेच बघूया काय ते वरती नक्की. तटबंदी नाही. मी मगाशीच बोललो किल्ला आहे तो. तर तोच विषय आहे. सागरगडच्या वेळेस पण तसंच झालं. सागरगड गेलो नंतर सागरगडचा फूट आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे आहेत खूप जण माहिती पण नसतात. चढतानाच मी बोललो तिथे किल्ला ऐकलंच ना. आपल्याला पण खूप साऱ्या आता काही गोष्टी कळतात. स्वतः आल्याशिवाय ना काही नसतं कळत. दिसते की ना हे बघा 4.2 किलोमीटर म्हणजे जवळपास मगासपासून एवढंच चाललोय तरी पण आपला माणूस गडी माग अंदरबनचा ट्रेकर आहे तो धावून आलता. ते पाय बी भरले. आता आम्ही जेव्हा प्रत्यक्षात जाऊ ना तेव्हा समजा काय होतंय ते. तो आता मग राहिलाय मागच. अरे थांब हे बघ इथून लोकेशन चेक करा. हो एक रबर. थांबा तुम्हाला जरा मोबाईल म्हणून दाखवतो प्रॉपर. इथं बघितलं ना हा बघा रामधळणे किल्ला महादरवाजा आहे ना म्हणजे मॅपला दाखवतोय. पण सांगायचं काय की हे लास्ट पॉइंट
ब्राईटनेस अरे अरे काहीतरी आलाय काय त्यानंतर कळलं. म्हणजे आपण आपल्या लाईफ मध्ये एवढं बिझी असतो ना प्रत्येक जण, त्याच्यामुळे कितीतरी गोष्टी अशा असतात प्रत्येकाच्या कोणाला कोणत्या माहिती पण नाही, असा पाहिजे विषय. काय मंदिर इकडे म्हणजे हा, आणि ते आधी कसं होतं माहितीये का डोक्यात, की वरती आलो नव्हतो आपण याच्या आधी कधी, की वरती फक्त ते तळ आहे आणि वरती शंकराचं मंदिर आहे हे एवढंच माहिती होतं. ह्याच्या पलीकडे काय आहे काय माहितीच नव्हतं. आणि ते रामधनेश्वर बोलतात ते यालाच बोलतात असं वाटतं, म्हणजे शंकराचं मंदिर आणि हे सगळ्या गोष्टी आहेत. पण हा खरा रामधरणी किल्ला आहे. तुम्हाला तुम्हाला मॅपला पण दाखवतो, चेक केला तर इथं बाजूला आपण समोर लोकेशन एकदा चेक केलं तुम्हाला कसं एकदम भारी दिसते. तिथे पण जाऊ वरती काय काय कसं आता काय कंडिशन मध्ये सगळ्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला दाखवतो. म्हणजे इतिहास आहे या सगळ्या गोष्टी. काय मग तेच बोलते आपण इथले असून आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात, मग ते कुठेतरी आपल्याला असं वाटतं मला. तर मग ठीक आहे आलोय तर आपण पण बघू आपल्या बरोबर तुम्हाला पण दाखव. म्हणजे ज्यांना कोणाला माहिती नसेल, माहिती तर असेल खूप जणांना, पण नसेल माहिती हे व्हिडिओ मध्ये आपल्या बघू शकतो. आता हे परत इकडे आतल्या साईडला आलो, कारण कसं होतं माहिती का, आता हा मॅपला बघितलं इथून हा दरवाजा दाखवतो नक्की कुठून. आता अवशेष कसे आहे सगळे त्या कंडिशन मध्ये नाही, सगळं पडलेलं आहे. पण आता काय ते बघूया गेलं कसा काय विषय आहे रे, काय विषय नक्की ना माहिती. एंट्री मारू ना तिथे एंड होतोय रस्ता. आता हा परत खाली उतरतोय का आपण, कुठं डोकर जाऊन एंड होतोय. कारण नक्की काय विषय कळत नाही. मला वाटतं मॅपवर कसं तू लोकेशन दाखवतोय त्याचं. आता त्यांना विचारलं ना, त्यांना जाताना भेटले ना, थांबून जरा विचारू व्हिडिओसाठी, कारण काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह दाखवतो फायदा आहे ना. आता हे बघा, आता इथून परत खाली आलो तर हे रस्ता तर खाली जातोय असं वाटतंय. हा बघा इकडून जातो रस्ता पूर्ण, आणि हा पूर्ण खाली असेल. ते सगळं आपल्या तिकडे या साईडला दिसते. तेच बोलतोय ना, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्या इथेच. ते तिथे तो कलावंतीचा वाडा वगैरे तो पण ब्लॉग कोणी बघितला नसेल ना, त्याच्या पण इथं पिन मध्ये बटन मध्ये तुम्हाला लिंक देतो, जाऊन बघा. ते पण चौल मधल्या काही गोष्टी आहेत ना, कलावंतीचा वाडा, अशा नंतर ती गुमटी होती ती, त्या पण व्हिडिओ बनवलेला आहे. कारण का त्या माहितीच नव्हत्या. जेव्हा सर्च केलं सगळं बघायला लागलो तर त्याची हिस्ट्री कळली, व्हिडिओ शूट केला. असं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत आपल्याकडल्या, त्या आपल्याला माहिती नसतात. आपण एक काहीतरी असंच जुना अवशेष आहे असं बघून सोडून देतो, पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी इतिहास असतो. असं चलो, आपल्याला जेवढं नॉलेज आहे तेवढं आपण बोलतो, त्याच्या व्यतिरिक्त जास्त काय सांगत नाही. चुकीचं बोलण्यापेक्षा न बोललेलं कधी पण चांगलं. आपल्याला पण कसं माहिती आहे का, रोज त्याच गोष्टी बघण्यापेक्षा अशा नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला जाम मजा येते. आणि माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवायला. तुम्ही सगळं बघताय ना, आपले व्हिडिओ मोठे असतात, पण तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बघून तेवढ्यापर्यंत खुश राहू नका. मोठे लॉंग व्हिडिओ वॉच करा. खरी गंमत, सगळी मजा आणि सगळी माहिती आपल्या मोठ्या व्हिडिओमध्ये असं. कारण आम्ही खूप साऱ्या गोष्टी करत असतो. डेली व्लॉग पण चालू असतात, ट्रॅव्हलिंग, हे सगळे लोकेशन्स सगळं. हे आजचं किल्ल्याचं काहीच डोक्यात नव्हतं खरं सांगायचं तर. एक ट्रेकिंगच्या हिशोबाने आलो होतो, पण आल्यावर तर खुशखबरीच भेटली. पण मस्त आहे. हा बघा, आता इथून परत खाली उतरायला काय विषय कळत नाही, पण हाय. आता इकडे बघा घनदाट जंगल झालं दोन साईडने, आणि मधून रस्ता आहे. हा बघा शेप बघितलात, हे पूर्ण बुरदा शेप आहे हा. म्हणजे ही पूर्णाची हे आहे गोल. हे बघ इथून दाखवतो वरतून, इथे ही तार लावलेली आहे. इकडे फोटो पण जाणार. हा बघा असा गोल आहे हा. परत पाण्याचा फॉग चेक करा कसं वाटतं. हे बघा समोर पूर्ण आता पाऊस चालू झाला ना, पूर्ण हे बघा धुकं यायला लागलं. समोर बघा ती तिकडे ना, एक नंबर यार, सिरियसली भारी. त्याला सांगतोय चल चल तर कांटा आला काय रे, मी थोडस आलो वरती तिथून बसून, पण खरंच ना आहे ना. आता पावसाने बघा जोरदार सुरुवात केली. एक नंबर. आता एकदम जाते खाली उतरताना ते आपलं जे शिव मंदिर आहे ते बघू. हे बघ इथे आपला झेंडा आपला बघा इथे समोर, आणि इथून हा व्ह्यू चेक करा. आणि हे इथं समोर आहे ना, तिथं काम चालू तेच ते आहेत ना, त्यांना विचारलं ते बोलतात हे इथं राजवाड्याचे अवशेष होते. म्हणजे आता हे झाले सर्व, पण हे सगळं असं होतं. हे थोडी दगडी दिसत, हे सगळे अवशेष भाग आहेत असे. हे बघा आणि तिथे समोर तो झेंडा आहे वरती लावलेला. पण खालून जर बघितलं ना, खालून काहीच अंतर लागत नाही की वरती असा फोटो असेल काय असेल असं. पण इथं फोटो वगैरे मस्त येते.
पण आजचा दिवस खरंच सफल झाला. ए वॉटरफॉल बघ समोर, कुठला आहे सांग? सिद्धेश्वरचा. कणकेश्वर आहे सिद्धेश्वरचा, समोरचा डोंगर इथं. तर मग हा बघा, हा सिद्धेश्वरचा इथला समोर वॉटरफॉल दिसतो, त्याच्या समोरच बरोबर हा फोर्ट आहे. सगळ्या गोष्टी बघतोय मी, आपल्याला कसं प्रॉपर दाखवतोय कुठं काय ते. आपण कधी एवढं निर्गुण बघायची वेळ ना आली, पण आता आलोय. सगळं जवळपास मंदिर बघितलं ना तर 2 देवींचे मंदिर भेटले असतील ते, आणि ते एक शंकर, 3 मंदिर आहेत वरती, आणि खाली तो तळ आहे, आणि वरती आलं तर हे सगळं आहे, किल्ला वगैरे या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही पण येता ना तर खालून असे तळ्याजवळून मजा करून जाऊ नका, वरती या आणि वरतून पण बघून जा. वरती सगळे असंच आहे, ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत दाखवते, पण ते कसं या बघा आपल्या इथल्या ज्या गोष्टी आहेत ना ते बघा. आम्ही पण आता आलो, आम्ही पण याच्या ठिकाणी आलो नव्हतो, आहे ती खरी गोष्ट. आलोय सिरियसली, आता दिवस सफल झाला. आणि ओमकारला आमचं टेन्शन आलं कसं तरी, म्हणजे काय आलं काय नाही ना. हे इथे दिसतात, हे जे अवशेष दिसतात बघा, जी तटबंदी आहे ना जी साईडची किल्ल्याची कशी आहे बघा. आणि हा तर इथलं बाकी यांच्यापैकी कोणी शूट केलं असलं तर, नाही तर मग व्हिडिओ नसेल. बघू आपण ना तरी पण युट्यूबला घरी कोणचा अजून आहे का. आणि हा बघा हे तलाव होतं, म्हणजे तिथं ते आहेत ना त्यांना विचारलं, हा तलावाचे अवशेष आहेत हे सगळे. आणि हे जे आहेत ना ते हे किल्ल्याची तटबंदीचा अवशेष आहे पूर्ण असं सगळं. आणि हे ते तळ समोर असं काहीतरी आतमध्ये जुनावाला जाय तो मोठा. चलो जाऊया. आता कसं आहे, आता इथून रिटर्न जाऊ, शंकरचं मंदिर आहे ना ते बघूया, आणि मग जाऊ आपण. तरी जास्त आहे का रस्ता इथून? दुसरं काय रस्ता बघ. आता युट्यूबला याच्याआधी इथला कोणी शूट केलं नाही केलं माहिती ना मला, पण बघूया घरी जाऊ, नाहीतर आपलाच पहिला व्हिडिओ असेल. चला परत फिरायचं तर थांब रे. लोक जेव्हा येतात ना तर लोकांना कसं होतं, फक्त समुद्र बीच अलिबागला येतो तर फक्त आपण बीचच बघतो. बारीक बारीक कुठला किल्ला माहिती आहे? कुलाबा किल्ला आपला, त्याच्या व्यतिरिक्त कोणाला काय माहितीच नाही. तसं बघितलं तर आपला तो सागरगडचा फोर्ट आहे, नंतर हा फोर्ट, हा तर आम्हाला पण माहिती नाही सागरगडचा, पण तेव्हा नंतर कळलं, गेलो तो व्हिडिओ बनवला. इथलं पण सेम आज आलो, इथलं माहिती नाही, वरती आलो. व्हिडिओच्या लिंक तुम्हाला आय बटन मध्ये येऊन जातील, पटापट आपण चेकआउट करा. आणि अलिबागला येताना तर फक्त बीच फिरू नका. हे हिडन प्लेस थोडं चढायला लागतं वरती, थोडं म्हणजे बरं चढायला लागतंय, थोडंसं नाही जंगलातून रस्ता शोधत, पण आहे हे पण सगळ्या गोष्टी बघण्यासाठी. पण कसं आरामात जेव्हा तुम्ही टाइम काढून याल तेव्हा तुम्ही मला सकाळी 1 डे येऊ जाऊ नाही, 2-3 दिवस जर आले मग प्लॅन नाही आला, बीच पण फिरू शकता, असे जे हिडन प्लेसेस आहेत ते पण फिरू शकता. ओके चलो आता आपण जाऊया आणि शंकरच्या मंदिरच्या इथे जाऊया. चलो काय तिकडं, हा बुरुज दाखवला प्रॉपर व्हिडिओ. हो चल. काय मान हलवतो अरे आम्हाला पण तिथं काय दाखवते काय, बुरुज दिलं, बुरुज घेतला आधी येताना. बघ इथं काय कातळावर झोपला आहे. चलो चलो मग जे आहेत ना इथे सर्व जेव्हा बसले आहे ना, येत आहे ना तर घाण करू नका अशी. हे बघून आणि थोडं हे वाटतं. चलो असू द्या, पाय पडू आपण. भवानी मंदिर होते हे माने पूजा येतो नाही होते. हे बघ मंदिर, आणि असं सगळं हा हे बघ इथे चुले बिले प्रॉपर बनवले, म्हणजे हे इकडे आले का लोक इथे जेवण बनवतात आणि जेवतात. हा नाही असू दे, सगळ्या गोष्ट मान्य आहे असले, पण कसं हे कचरा बरोबर नाही ना वाटत, बाकी काय नाही एवढंच. कारण आपण येतो तर आपल्या गोष्टी परत रिटर्न घेऊन जाऊन घरी टाका ना, घंटागाडीमध्ये जाऊन परत रिटर्न, काय हरकत नाही. पण ते अशा ठिकाणी करतात आज जे लोक आपल्याकडे येतात बघायला सगळ्या गोष्टी, त्यांच्यासाठी आपलं बरोबर नाही राहत, बाकी काही विषय नाही. चलो असो, हे बघितलं. आता आपलं शेवटचं जे लोकेशन झालंय इथलं शंकराच्या मंदिराच्या इथलं ते बघू आणि मग खाली उतरायला सुरुवात करू. पण तुम्हाला खरंच मजा आली असेल, कारण सगळं नवीन नवीन गोष्टी आपल्याकडे पण एक्सपिरियन्स आता नवीन होता. आजचा दिवस पूर्ण व्हॅलिड झाला. आधी इथला प्लॅन होता आपला कोंडीचा, परत रिटर्न जाऊ म्हणून, पण परत बोलून चला इकडे जाऊ, जे बघितलं नाही ते कव्हर करू. पहिलं आलो पण मजा आली. आता काय झालं, आता हा इथं थांबलेला
ओंकार पण कंटाळलाय कारण अजून आहे ना तिकडे वरती टॉपला चढत आहे, त्याच्यामुळे तिकडे जाऊ. तिकडं काय धरण काय ते पण बघू आणि जवळ दाखवत आणलाय दोघांना तेच बोललो, तुम्ही तर इथेच बसा, आम्ही जाऊन येण्यापेक्षा झोपाकडून आलाय आता तुम्ही 2 लाईट जाऊन दादा एक मिनिट, आम्ही बोललो येण्यापेक्षा तुम्ही जा, बसण्यापेक्षा तुम्हाला पण आहे की नाही. म्हणजे आम्ही तिकडून जाऊन एका तास येईपर्यंत खाली पोहोचले. ओंकारची गाडी याच्याकडे पण नाही, हे दोघं जण आता चालले. बाय बाय ना, चला जा तिकडं. हे बघा हे दोघं जण चालले बाय बाय, आणि आम्ही आमच्या प्रवासाला इकडे चाललो. कारण आलोय ना तर सगळ्या गोष्टी बघून जाऊ, परत कधी फिरेल माहिती नाही. आता हा रस्ता कुठून आहे? चल मी पण आलो बोलतोय, चल. हे चढ कुठून आहे? चढ का होते? रस्ता कुठून आहे? हाच आहे का रस्ता? समोरचा दिसतोय ते ग्रीनरी. शिंदेच्या बरोबर आपण बघा कट 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 मारत आहे रस्ता. मला असं आठवतंय ते झिराटपाड्यावरून इंटेश्वरला चाललोय. हा आता तुम्ही बघू शकता ह्याच्याकडे मोबाईल आहे ना लावलेला आहे 9,825. मी जाईपर्यंत 10,000 क्रॉस होते स्टेप्स आणि 400 कॅलरीज बंद झाले. म्हणजे संध्याकाळचा वर्कआउट झालाय आपला. आणि हा इथला आहे ना हा जाम चढ आहे, दम लागतो. दम मध्ये लागण्यापेक्षा पायावर लोड जाम येतोय, थांबत थांबत चढतोय. फायनली आहे ना टॉप वर जाणार, थोडस चढायचं आहे. स्टेप आहे, मी खाली आहे, इथं आहे तर म्हणतो मी ते गौरव आणि महेश टॉपला आहे आणि ते समोर. आज वर्कआउट पण झाला चांगला, कार्डिओ झाला कार्डिओ. आणि त्याच्याबरोबर मस्त मस्त लोकेशन पण बघायला भेटले. आणि माझ्याबरोबर तुम्ही पण बघता ते घर बसल्या. या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आणि व्ह्यूज हे असेल ना तर कंटेंट बनवण्याच फायदा आहे. त्याशिवाय कंटेंट काय ना कामाचा, कारण बघणारे नसतील तर बनवून काय होतं ना. त्यामुळे बघा, व्हिडिओ बघताय, सुंदरशी कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो फायनली पोहोचलो. हे बघा माझ्या पाठीमागे बघताय हे आपलं शंकराचं मंदिर आहे. ते आजचं 3रं मंदिर आपलं. येताना तलाव बघितला, तलावानंतर एक देवीचं मंदिर बघितलं, परत देवीचं मंदिर बघितलं, वरचा फोड बघितला. येताना हे शंकराचं मंदिर बघतोय आणि माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवतोय. तर चलो पोहोचलोय कडी. आणि आपल्या इथे समोर इंडियाचा फ्लॅग आहे, 450 हिंदुस्तान हमारा. चलो बाय. हा अरे हा रे, हे बघा हे तेव्हाचे जुने अवशेष आहेत सर्व. नंदी आहेत आणि इथे ही शंकराची पिंड आहे. आणि हे मंदिर समोर. आणि असं काहीतरी परिसर आहे. इकडून पण मला वाटतं उतरायला रस्ता आहे पलीकडच्या साईडून. आणि वरती काहीतरी बनवलेलं आहे. चलो वरती जाऊया, बघूया. जाऊया वरती, जाऊया बघूया. हा हे ते तुळस आहे समोर. आणि बाकी सगळा हा पूर्ण व्ह्यू दिसतोय आपल्या सर्व गावांचा. इकडची साईड तिकडची सगळं दिसतंय एकदम टॉपला वरती. चलो दरवाजा फक्त कडीच आहे. चालेल. शिवशंभो. चला घर चालू रे, चालू आहे. काय थांब, कुठं आहे? अरे आम्ही गाडो काय पण चालू कुठं आहे? चालू आहे म्हणजे चालू आहे. गाडो काय दरवाजा खोल, टॉर्च मार. शुभ हात लागेल. टॉर्च मार, टॉर्च. तुझ्या समोरच शिवशंभो शिवशंभो. टॉर्च लाव. अरे मोबाईल आहे क्या? ते मोबाईल पत्त्याच्या खिशात आहे. बघ लाईट लागला नाही नाही मला विशिष्ट कार्याला चालू करतो ना म्हणतो बाहेरून बटाटे नसत. हो
आतमध्ये आहे ना, टेपिंग केलेलं आहे. इथं दिसतंय का नाही माहिती नाही. आता इथं कसं आहे म्हणजे आतमध्ये लाईट नाही आहे, त्यामुळे फ्लॅश वर का तुम्हाला कधी दिसणार माहिती नाही. शिकवणाची इथे पिंड आहे आपल्याला आतमध्ये, आणि हे इथे नंदीचे आणि एकदम शांतता आहे. पुढे चला. टॉर्च लावायचं. गप्प आहे. मध्ये ना खरंच वाईबच एकदम अलग आहे. मस्त दर्शन झालं सगळ्याचं. आता आलो आम्ही खाली, ते पाया पडतं. पण आतमध्ये काय झालं, लाईट नाही आहे. आता काय बाहेरून बल्ब वगैरे कुठे तिथं बटन चालू करून बघितले, काय विषय माहित नाही. इथं श्रावणाला गर्दी पडत. हो है ना, तो तळ बघा इथून समोरून दिसतोय. ते तिकडून ते तळ दिसतंय सगळं. आपण तसं तसं पूर्ण वरती आलो. या दोघांना बोललो चला थोडस आहे ना, आले थांबले खालीच. पण खरंच आजचा दिवस सफल झाला. जरा गप्पा शप्पा मारू आणि खाली उतरायला सुरुवात करू. खाली पण सेम रूट जाते. इथून रूट कुठला आहे का बघतो, डायरेक्ट तिकडे पुढे उतरतो. इथं ते ह्याच्यासारखं बनवलंय, हे इथं मंदिर आहे आणि ते बेळ्यासारखं म्हणजे हे आहे पत्रित नाही ना. हा पण हा उतरतोय, पण हा दुसरीकडे उतरा सर कुठून. हा बघा इथून पण रस्ता आहे, पण हा कुठं जाते माहित नाही. आता नाही तर इथून जातो आणि निघातो पण तिकडे गाड्या आपली या साईडला. नको असंच तर आलो जाऊ. चलो आता आहे ना फायनली उतरतोय खाली. आता काही जास्त ब्लॉग नाही करणार, तर डायरेक्ट गाड्यांवर जाऊ. आणि आता बाकी सेम जसं आलं त्या रूटनेच खाली जातो. सिनेमॅटिक कर, तुला 5 मिनिटं 2-3 सेकंद कसली त्याची काढली व्हिडिओ तिथून एकदा बघा. आणि आता परत या डोंगरातून परत तिकडे खाली उतरतो झाडांच्या इथं, आणि इथून परत खाली. या चलो स्प्लेंडर लागले. आलो. चला स्प्लेंडर. तर आपल्या गाड्यांची इथं जिथं ठेवलं ना तिथे पोचलो. तर गाडी घेऊया आणि खाली उतरूया. आता काय उतरायला वेळ लागणार नाही. आता जरा हे दगडांचा पास फक्त काढायचा. चलो. आणि मेन काय झालं, 2 बॉटल आणलेल्या आणि म्हणतो याची ओंकारी बॉटल पाण्याची याच्यात होती म्हणजे टिकीत. त्याला म्हणून नको घेऊ, आणि त्या बॉटल पूर्ण संपल्या. ते खाली जर पाणी प्यायला लागेल. गाडी
डायरेक्ट जाऊया खाली, आता बघू खाण्या बघायचा कसा प्लॅन आहे, काय आहे ते. बाकी तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ नक्कीच एन्जॉय केला असेल. मी बोललो की ना काय? 6:30 पोहोचू. मग आता 6:30 वाजले. चला आता भूक लागली. चल खाली हाय तोच प्लॅन डिस्कस झालेला आहे. प्लॅन बरोबर. हो चला प्लॅन झालेला आहे. आता सांगा. असू दे पाडायडाचं पुढे. बसलोय ना आता झाला आमचा सगळा. पाणी पितोय इथून आणि आमची दिवस मग झालंय तयारी चिंचोंकडे जायचं आहे चायनीज खायला. आपल्या घरी तर आहे करोनाताई येणार आहे ना, त्याच्यामुळं चिकन वडे वगैरे सगळं आहे. मी काय जेवणार नाही, घरी जाऊन घेऊ. काय नाही खाणार असं थोडी ना. व्हिडिओ बनवा, पकोडे खाऊ. चलो पाणी पिऊया आणि इथून निघू डायरेक्ट अलिबाग वॉशिंग सेंटरला असेल तर पाणी खाऊ. फायनली आता आहे ना जस्ट घरी बसलो. पूर्ण व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला. आता त्यांना जेवायचं होते, जेवायला मी जेवलो नाही, घरी आपलं सगळं हाय सगळं केलेलं म्हणून मी आपण घरी आलो. आणि मेन काय माहिती आहे का, जसा आपला व्हिडिओचा डायलॉग आहे ना, नवीन दिवस अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ, तसा अजून एक नवीन दिवस आणि अजून एक नवीन अनुभव. असं म्हणजे ज्या गोष्टी माहिती नव्हत्या ना त्या पण आज कळल्या. कारण कसं आहे, खूप साऱ्या गोष्टी खूप लोकांना माहिती नसतात, त्याच्यापैकी आपण पण एक आपल्याला पण माहिती नव्हतं. सगळ्या गोष्टी कळल्या माझ्याबरोबर. तुम्ही पण इथपर्यंत व्हिडिओ बघत आला असाल ना, तर तुम्ही नक्कीच सगळ्या गोष्टी बघितल्या असतील. तर आता चलो जास्त काय वाढवत ना, आता जो जुलै महिना येईल ना, त्यात आपला जो देवकुंड आहे आणि अंदरबन ते 2 ट्रेक होणार आहेत. भीमाशंकर पण आहे, तर त्या 2 ट्रेक आपण जाणार तिकडे स्टेज राहू. ते 2 ट्रेक तुम्हाला मस्त बघायला भेटतील. नंतर भीमाशंकर पण करू. अजून आहेत काही गोष्टी जे यांना तेच बोलतो, जे आपण पहिल्या गोष्टी बघितलेल्या नाही त्या पहिल्या बघू आणि जे बघितलेले आहेत त्यानंतर कव्हर करू. तर ओके चला, इथपर्यंत व्हिडिओ बघितला. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉग मध्ये. आतासाठी बाय बाय.